शांततादूत ली मॅन ही यांच्या अटकेविरोधात पनवेलमध्ये मानवाधिकार संघटना एकवटल्या. मानवतावादी भूमिकेतून नजरकैदेची मागणी. दक्षिण कोरियातील आंतरराष्ट्रीय शांतता संदेशवाहक आणि ज्येष्ठ धार्मिक नेते ली मॅन वय 95 यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी पनवेल येथे विविध मानवाधिकार संघटना, कायदेतज्ञ आणि पत्रकार एकत्र आले. नॅशनल ह्युमन राईट्स सपोर्ट इंडिया आणि इंटरनॅशनल ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेला HWPLचे मुंबई प्रतिनिधी मार्क मेयर, मुंबई विभागाचे संचालक मिहिर पारिचा, मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी, HWPL जालना जिल्हाध्यक्ष डॉ. शिल्पा वानखडे, मुंबईचे अध्यक्ष किशोर मोरे, संभाजीनगर जिल्हा अध्यक्षा शोभा गायकवाड, TV1 इंडियाचे संचालक संपादक सुधीर शर्मा आणि पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मानवतावादी भूमिकेतून हाऊस अरेस्टची मागणी. सुमारे 40 वर्ष जगभरात शांतता आणि धार्मिक सहिष्णुतेचा प्रसार करणाऱ्या ली मॅन ही यांना निवडणूक नियमांच्या उल्लंघनाच्या आरोपावरून दक्षिण कोरिया सरकारने जून महिन्यात ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर लावलेले आरोप हिंसक आणि गंभीर स्वरूपाचे नाहीत, त्यामुळे त्यांचे 95 वर्ष वय आणि नाजूक प्रकृती लक्षात घेता त्यांना डिटेन्शन सेंटर मध्ये ठेवण्याऐवजी घरातच नजरकैदेत ठेवून पुढील तपास करावा अशी ठाम मागणी मानवाधिकार कार्यकर्त्यांनी केली. मंडेला नियमांचा दाखला आणि जनतेला आवाहन. आंतरराष्ट्रीय मंडेला प्रिन्सिपल्स नुसार ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याचा आणि मानवी हक्काचा आदर राखणे बंधनकारक असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. या पत्रकार परिषदेद्वारे नवी दिल्लीतील दक्षिण कोरियन दूतावास तसेच भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. 95 वर्षीय शांततादूताच्या सुटकेसाठी आणि मानवाधिकारांच्या रक्षणासाठी महाराष्ट्र व देशभरातील नागरिकांनी या मोहिमेला पाठिंबा द्यावा असे आवाहन शेवटी करण्यात आले. की 2-3 संस्था इथे जोडलेल्या आहेत. पुढे भारतातल्या सर्व संस्था या गोष्टीशी निगडीत काम करण्याचा प्रयत्न करतील. जो काही अत्याचार भारताच्या बाहेर आणि भारतात सुरू आहे, आज चेअरमॅन ली यांच्यासोबत जे चालू आहे ते भारतातील अनेक लोकांसोबत सुरू आहे, फक्त ते समोर येत नाही, त्यामुळे आपल्याला माहीत पडत नाही. तर आपण या गोष्टींकडेही लक्ष द्यायला पाहिजे. आज ही कॉन्फरन्स बोलवली, इथे पत्रकार, आमच्यासारखे मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहिलो. आम्ही चेअरमॅन ली यांच्या अटकेसंदर्भात निषेधही व्यक्त करतो आणि या कॉन्फरन्सला सपोर्ट करत त्यांची सुटका व्हावी यासाठी नक्की आमच्याकडनं जे काही प्रयत्न करता येतील, जे काही पत्रव्यवहार करता येतील ते आम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करू. आणि आपण सर्व इथे उपस्थित राहिलात आणि मानवाधिकारासाठी आपण सहकार्य दाखवलं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी मानतो. जय हिंद, जय मानवाधिकार.